मी बाळासाहेबांची स्टाईल वापरून उपयोग नाही, मंत्री महाजनांनी ठाकरेंना टोमणा मारलाय। खुर्च्या अभ्यासापोटी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, मंत्री महाजन यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। स्टाईल वापरून काही होत नाही, कर्तबगारी तशी पाहिजे, विचार आपले तसे पाहिजे। तुम्ही छोट्याशा सत्तेसाठी, त्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आणि तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आम्हाला सोडून। म्हणजे युतीमध्ये आमच्या बरोबर निवडून आलात का? जागे तुमच्याकडे फार नव्हत्या, 50-55 होत्या, आमच्या 105-7 जागा होत्या आणि त्यावेळेला तुम्ही खुर्चीच्या हव्यासापायी ते काय बाळासाहेबांचे विचार आहेत का? त्यांची स्टाईल काय मारता? त्यांच्या विचाराने झाला जरा तुम्ही, पण तुम्ही आता काँग्रेस, राष्ट्रवादी, आता आजकाल सगळं त्यांना आता सोयीचं राजकारण चाललेलं आहे। मालेगावमध्ये महापालिकेसाठी आता नवं राजकीय समीकरण पाहायला मिळतं। इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली। जातीयवादी पक्षांना विरोध करण्यासाठी आघाडी करण्यात आली। तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। महापालिकेच्या 84 जागा लढवण्याची आघाडीची घोषणा आहे। हमको मालेगांव महानगर पालिका और मालेगांव शहर बचाना है। भारतीय जनता पार्टी, आरएसएस, जातिवादी शक्तियों ने मालेगांव शहर को लोकसभा इलेक्शन के बाद से, विधानसभा इलेक्शन के बाद से टारगेट करने का काम किया है। ये शहर को बर्बाद करना चाहती है जातिवादी शक्तियां। हमको ये शहर को बचाना है। हर धर्म, हर समाज के लोगों को साथ लेकर चलने का हमारा एजेंडा होता है। हमारा ऐसा है कि हमारा अलायंस विश्वास पर है। अगर हम आज बोलेंगे कि ये वाली सीट पे हम लड़ेंगे तो ज्यादा फायदा होगा तो मान लिया जाता। हमको लगता है कि नहीं, इस पे इनके सिंबल के लड़ने से ज्यादा फायदा होगा तो वो मान लिया जाता। और हमें यही विश्वास बहुजन आघाड़ी वालों से, अगर ये हमको बोलेंगे कि ये प्रभाग में हमारे सिंबल पे लड़ने से, अगर आसिफ शेख साहब ने अपनी सेटिंग सीट छोड़ी है तो एक विचार और एक संविधान को समझकर एक खुद की सेटिंग सीट कोई नहीं छोड़ता, मगर उन्होंने खुद की सेटिंग सीट वंचित आघाड़ी को अगर दी है तो आप ये समझ सकते हो कि हम किस लाइन से इलेक्शन में जा रहे हैं। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळेल, राजन साळवी यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यश महायुतीला मिळाले आणि मग त्याच धर्तीवरती महानगर निवडणुकीची घोषणा झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा 15 तारखेला जे मतदान होणार आहे, 16 ते निकाल लागणार आहे, त्यामध्ये 100% मला विश्वास आहे ही जनता पुन्हा एकदा त्या ठिकाणी महायुतीला यश देईल, आम्हाला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।